सांगलीत वाढीव घरपट्टी विरोधात कृती समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जनसुनावणीत नागरिकांच्या संतापाला वाट मोकळी झाली। दुप्पट आणि तिप्पट घरपट्टीच्या नोटिसांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी महापालिकेच्या भांडवली मूल्याधारित कर आकारणीला तीव्र विरोध दर्शवत नोटिसा फेटाळून लावल्या। यापुढे जन आंदोलनासोबतच न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। गणेशनगर येथील रोटरी क्लब हॉलमध्ये झालेल्या जनसुनावणीत कृती समितीचे निमंत्रक वी.डी. बर्वे, हनुमंत पवार, सतीश साखळकर, रवींद्र वळवडे, डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। मात्र या सुनावणीस आमदार, खासदार, महापौर, उपमहापौर, सभापती तसेच महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त अनुपस्थित राहिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अधिकाऱ्यांच्या नावाचे फलक लावून व्यासपीठावर रिकाम्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या। यावेळी सतीश साखळकर यांनी भांडवली मूल्याधारित घरपट्टी संदर्भातील 54 प्रश्न उपस्थित करत प्रशासनाने त्यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली। वी.डी. बर्वे यांनी भांडवली मूल्याधारित कर प्रणालीला बोगस पद्धत संबोधत समान क्षेत्रफळाच्या मालमत्तावर वेगवेगळ्या दराने कर आकारणी का करण्यात आली असा सवाल उपस्थित केला। हनुमंत पवार यांनी हरकती नोंदवण्यासाठी देण्यात आलेली 21 दिवसांची मुदत अपुरी असल्याचे सांगत ती वाढवण्याची मागणी केली। तसेच प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधींच्या सहभागाशिवाय हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी उपविधी तयार न करता भांडवली मूल्याधारित कर आकारणी लागू कशी करण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला। व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शाह यांनी वाढीव घरपट्टीला व्यापारी वर्गाचा पूर्ण विरोध असल्याचे स्पष्ट केले। महापालिका नागरिकांना पुरेशा सुविधा देत नसताना करवाढ करणे अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले। रेड झोनमधील व्यापारी पेठांमध्ये दुप्पट घरपट्टी आकारल्याची तक्रारही त्यांनी केली। सुनावणीत अनेक नागरिकांनी वाढीव घरपट्टीमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले। काहींनी घरपट्टी 4 ते 5 पट वाढल्याची उदाहरणे मांडली, तर काहींनी वाढीव करामुळे मालमत्ता विकण्याची वेळ आल्याची खंत व्यक्त केली। सुविधा नसताना करवाढ कशासाठी असा प्रश्न अनेक वक्त्यांनी उपस्थित केला। यावेळी प्रत्येक नागरिकांना वाढीव घरपट्टी विरोधात हरकत नोंदवावी, प्रभागनिहाय सभा घेऊन व्यापक जनआंदोलन उभे करावे असे आवाहन करण्यात आले। तसेच कर आकारणी प्रक्रियेतील त्रुटीविरोधात न्यायालयात जाण्याचाही निर्धार नागरिकांनी व्यक्त केला। प्रत्यक्ष निमंत्रण देऊनही माननीय आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त साहेब हे अधिकारी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, समाधान करण्यासाठी हेतूने उपस्थित राहिले नाही, त्याबद्दल आम्ही सर्व घरपट्टीधारक जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। सगळ्यांनी हात वर करून आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष निमंत्रण देऊनही त्यापैकी एकही नगरसेवक, आमदार, खासदार, महापौर, उपमहापौर हे सर्व स्थायी समिती अध्यक्ष हे येतो म्हणून सांगितले होते, परंतु उपस्थित राहिले नाही। त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी सर्व घरपट्टीधारक जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। हे कायदेशीर अन्याय कारक घरपट्टी आम्हाला मान्य नाही। आपण दिलेल्या नोटिसा या 21 दिवसामध्ये जे त्यांनी अट घातली आहे, 21 दिवसात जर त्या हरकत घेतल्या तर बिल काढणार, म्हणून अंतिम बिल काढणार, त्या नोटिसा या ठिकाणी सर्वांना पाठवा। त्या नोटिसांची परत जनसुनावणी जनतेसमोर करणार असाल करावी, जनतेसमोर, लोकयुक्त बॉडी समोर नाही, कारण लोकयुक्त बॉडी काय करणार आहे या ठिकाणी आपल्याला दिसलेला आहे। त्यामुळे आता प्रत्यक्ष जनतेसमोरच त्याची सुनावणी झाली पाहिजे। अशा प्रकारचा तिसरा ठराव पोलीस स्टेशनचा ठराव करा, सुनावणी करा। तुमच्या देण्यात येणाऱ्या सर्व नोटिसा आम्ही फेटाळत आहे आणि या सर्व नोटिसावर जनसुनावणी झाल्याशिवाय यावर अंतिम बिले करू नये असा तिसरा ठराव आपण करतोय। मंजूर आहे का सर्वांना? सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने ज्या आता वाढीव घरपट्टीच्या नोटीस इश्यू केलेल्या आहेत त्याबाबत आज नागरिकांच्यातला असंतोष, आम्ही आज वाढीव कृती समितीच्या वतीने जे जनसुनावणी घेतली होती ह्यात नागरिकांचे ज्या पद्धतीने तुटून पडलेले आहेत आपल्या लक्षात आलंय की ह्या नोटिसीबाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष आहे। त्याबाबत आम्ही हरकती दाखल करण्याचं पण आवाहन केलेलं आहे। हरकतीचे फॉर्म वाटत आहोत। आम्ही महापालिकेला नागरिकांच्या आमच्या आलेल्या तक्रारीनुसार उद्या आम्ही अर्ज देणार आहोत। 8 दिवसात त्यांनी जर त्यात बदल करून सुधारणा नाही केल्या तर आम्हाला नाईलाज टप्प्याटप्प्याने आंदोलन वाढवावं लागेल। तसेच कोल्हापूर खंडपीठात याबाबत आम्ही डायरेक्शन मागून या महापालिकेला वटणी आणल्याशिवाय राहणार नाही। आता आंदोलन आधी लोकांनी आंदोलनात गुंतण्यापेक्षा हरकती 100% झाल्या पाहिजेत। महापालिका म्हणते की आम्ही 2.5 लाख नोटिसा भरल्यात आणि फक्त 5,500 हरकती आलेल्या आहेत। नागरिक संभ्रम अवस्थेत आहेत, त्यांना घरपट्टी वाढल्या कमी झाल्या काही कळत नाही। त्यामुळे आमचा सगळ्यात जास्त फोकस आता जास्तीत जास्त हरकती दाखल करण्यासाठी आम्हाला भागाभागात मीटिंग घ्यायची असेल तर लोकांनी आमच्याशी संपर्क साधून, आम्ही पण लोकांशी संपर्क साधून आम्ही हरकती दाखल करण्यासाठी प्राधान्य देत आहोत। सुनावणीसाठी प्रशासनाने नागरिकांशी आणि आमच्याशी संवाद साधावा म्हणून आम्ही त्यांना रीतसर परवाच्या दिवशी जाऊन
आयुक्त मॅडम असतील, उपायुक्त असतील, त्यांना निमंत्रण दिलं होतं. तसेच महापालिकेचे पदाधिकारी, महापौर असतील, स्थायी समिती असतील, उपमहापौर असतील, तसेच सर्व पक्षांच्या गट नेत्यांना, विरोधी पक्षांना सगळ्यांनाच आम्ही निमंत्रण दिलं होतं. मात्र ते का उपस्थित राहिले याबद्दल शंका आहे.